शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो आपण पाठीमागे बघतोय की कांदा ग्रेडिंग चालू आहे। मार्केटला हा आता कांदा न्यायचा आहे। तर कांदा ग्रेडिंग करताना आपण एक साईज कांदा न्यायचा जेणेकरून आपल्याला जे भाव आहे ते एकत्रित आणि चांगले मिळतात। आपण जर मिक्समध्ये कांदा नेला तर आपल्याला भाव हे चांगले मिळत नाही। जर तुम्ही एक ग्रेड बी ग्रेडमध्ये करणार असाल तर साधारण 100 ते 120 ग्रॅमचा कांदा जो आहे तो वेगळा करून एक साधारण 55 ते 60 किलो गोणी भरेल। या पद्धतीने आपल्याला गोणी भरून ती मार्केटला न्यायची आहे। आता आपण जो कांदा बघतोय हा जो नगर मार्केटमध्ये घोडेगाव आहे त्या ठिकाणी जातोय, त्याला रेटसुद्धा चांगले मिळतात। त्यामुळे ग्रेडिंग करताना आपल्याला हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ग्रेडिंग करायची। ही माहिती आवडली तर लाईक करा मित्र। तर तुम्ही सुद्धा कांदा साठवणूक करताय का? तर कांदा साठवणूक करत असाल तर मित्रांनो, तर कांदा साठवणूक करताना आपण नेमकी कोणती पावडर वापरायची? तर मित्रांनो या ठिकाणी डेसिगेटर अश्वमेध या कंपनीचे डेसिगेटर ही पावडर वापरली जाते। 50 क्विंटल प्रति किलो या ठिकाणी याचा वापर होतोय मित्रांनो। तर तुम्ही किती वापरता आणि कोणती पावडर वापरता हे सुद्धा आपल्याला कमेंट करा मित्रांनो। यामुळे जे आहे काजळी लागत नाही, त्यामुळे तुमचा जो कांदा आहे तो सुद्धा सडत नाही मित्रांनो। जास्त दिवसापर्यंत तुम्ही कांदा जो आहे तो स्टोरेज करून ठेवू शकता। तर कांदा स्टोरेज करताना या पद्धतीने आपल्याला चाळ बनवणं आवश्यक आहे। ही जी चाळ आहे 4 बाय 70 फूट एवढी लांब आहे मित्रांनो। तर ही पूर्णपणे जे आहे सध्या ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण बनल्यामुळे या ठिकाणी झाकलेली आहे। साधारण एक जी चाळ आहे त्यामध्ये 550 क्विंटलपर्यंत जे आहे कांदा साठवला जातोय मित्रांनो। अशा 3 चाळे आहेत, म्हणजे 1600 क्विंटल जो आहे तो कांदा साठवणूक झालेली आहे। आता अवकाळी पाऊस जो आहे, वारा वावधन पडतंय, तर यामुळे भिजू नये, खराब होऊ नये किंवा आर्द्रतेमुळे खराब होऊ नये यासाठी या पद्धतीने पोत्याचं जे आहे ते आवरण दिलं जातं। म्हणजे ह्युमिडिटीचं जरी प्रमाण वाढलं तरी ते पूर्णपणे शोषून मित्रांनो कांदा मधला जो आहे तो खराब होणार नाही। आणि बाजूला जी तुम्हाला ताडपत्री दिसते मित्रांनो, ही ताडपत्री साईडने जर पाऊस येण्यासारखा असेल, पाऊस पडतोय असं वाटतंय, तर त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी ही जी आहे कांदा हा झाकला जातो, जेणेकरून पाण्याचा कुठेही पाणी जे आहे ते कांद्याला लागणार नाही मित्रांनो। या पद्धतीने कांदा जे आहे स्टोअर केला जातो चाळीमध्ये, जेणेकरून तुमचा कांदा हा तुम्ही कितीही दिवस साठवणूक करून जे आहे ते ठेवू शकता। आणि या पद्धतीने ग्रेडिंग करताना जो सडलेला काजळी लागलेला कांदा आहे तो बाजूला काढला जातो, जेणेकरून मध्ये सडलेला कांदा जात नाही आणि तुमचा जो चांगला कांदा आहे तो खराब होत नाही, जास्तीत जास्त दिवस स्टोरेज राहतो। तर मित्रांनो ही जर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू